हॅलो एव्हरीवन. तर आपण आज बघणार आहोत युकॅरियोटिक सेल. ओके, द स्ट्रक्चर ऑफ द युकॅरियोटिक सेलचं बघूया आपण. द युकॅरियोटिक सेल आर द कॉम्प्लेक्स अँड द हायली ऑर्गनाइज्ड स्ट्रक्चर द फाउंड इन द ऑर्गॅनिझम सच एज द प्लांट्स, ॲनिमल्स अँड फंगाय अँड द प्रोटिस्ट. ओके, युकॅरियोटिक सेल जे आहे तर कुठं फाउंड आहे? प्लांटमध्ये आहे, ॲनिमलमध्ये आहे, फंगायमध्ये आहे, प्रोटिस्टमध्ये आहे. ओके, खूप साऱ्या ॲनिमल्स आहेत. ओके, तर ॲनिमल्सवरती जे आहे सगळे जे ॲनिमल्स आहेत तिथे युकॅरियोटिक सेल आहे. ओके, तर हे लक्षात ठेवायचं, ॲनिमलमध्ये युकॅरियोटिक सेल आहे आणि जे प्रोकॅरियोटिक सेल कुठं आहे? प्लांटमध्ये आहे. तर हे पण लक्षात ठेवायचं. ओके, they are the defining the feature of the presence of the nucleus and the membrane bound in the organelles which apart from the prokaryotic cells and they overview by the key structure of the eukaryotic cell. ओके, तर लक्षात ठेवायचं की सगळ्यात पहिलं जे आहे त्याच्यामध्ये युकॅरियोटिक सेलमध्ये काय आहे? न्यूक्लियस आहे. ओके, तर हे इम्पॉर्टंट आहे. तर फर्स्ट काय? न्यूक्लियस. तर त्याचं फंक्शन स्ट्रक्चर बघायचं सगळ्यात पहिलं न्यूक्लियसचं. द सराउंडिंग बाय द डबल मेम्ब्रेन अँड द कॉल्ड न्यूक्लियर एनव्हलप विच कंटेन द न्यूक्लियर पोर्स अलाउिंग फॉर द एक्सचेंज ऑफ द मटेरियल बिटवीन द न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. ओके, तर स्ट्रक्चर काय आहे की एक तर त्याच्यामध्ये डबल मेम्ब्रेनपासून बनलेलं आहे. फर्स्ट काय? न्यूक्लियर एनव्हलप आहे अँड विच कंटेन न्यूक्लियर पोर आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये एक्सचेंज ऑफ द मटेरियल केलं जातं. ओके, आणि हे न्यूक्लियस आणि सायटोप्लाझममध्ये केलं जातं. नेक्स्ट आहे मायटोकॉन्ड्रिया. ओके, तर नेक्स्ट आहे मायटोकॉन्ड्रिया. तर मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर काय आहे? इट एनकोज बाय द डबल मेम्ब्रेन. ओके, तर डबल मेम्ब्रेनपासून बनलेलं आहे. आणि द इनर मेम्ब्रेन द fold to form the crystals and which increase the surface of the energy production. ओके, तर इनर मेम्ब्रेनमध्ये काय आहे? क्रिस्टी आहे. ओके, द फंक्शन ऑफ मायटोकॉन्ड्रिया. तर मायटोकॉन्ड्रियाला काय म्हणतात? पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणतात. ओके, कारण मायटोकॉन्ड्रियामध्ये काय आहे? एनर्जी प्रोडक्शन केलं जातं. एनर्जीलाच काय म्हणतात? ATP म्हणतात. ओके, ATP म्हणजे काय? ॲडिनो ट्रायफॉस्फेट असे म्हणतात. ओके, आणि हे कुठं केलं जातं? रेस्पिरेशनमध्ये. रेस्पिरेशन म्हणजे तिथे ATP फॉर्मेशन केलं जातं. कुठं केलं जातं? मायटोकॉन्ड्रियामध्ये केलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण एक इमेज बघूया. ओके, तर हे इम्पॉर्टंट आहे. ओके, युकॅरियोटिक सेल ॲनिमलमध्ये पण आहे, फंगायमध्ये पण आहे आणि प्लांटमध्ये पण आहे. युकॅरियोटिक सेलमध्ये काय काय आहे? सगळ्यात पहिलं सायटोप्लाझम आहे, रायबोसोम्स आहे, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, हे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, न्यूक्लियस आहे, हे बघा हे न्यूक्लियस, मायटोकॉन्ड्रिया आहे, इथं न्यूक्लियोलस आहे, लायसोसोम्स आहे, मायक्रोवायला आहे, न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे, वॅक्युअल आहे, सेंट्रिओल आहे आणि मायक्रोट्युब्यूल आहे. ओके, हे सगळं युकॅरियोटिक सेलमध्ये आहे, म्हणजे ॲनिमल सेलमध्ये आहे हे सगळं. ओके, ओके, तर नेक्स्ट आपण बघूया एंडोप्लाझमिक रेटिक्युलम बघूया. ओके, तर युकॅरियोटिक सेलमध्ये काय आहे? एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. त्याच्यामध्ये पण काय आहे? 2 टाईप्स आहेत. ते 2 टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, दुसरं कुठला? स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. तर रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलममध्ये काय? रायबोसोम्स प्रेझेंट आहे. काय आहे? रायबोसोम्स. तर रायबोसोम्स कशासाठी आहे? प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट काय? स्मूथ ER. स्मूथ ER म्हणजे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. तर त्याच्यामध्ये काय आहे? एक तर लिपिड सिंथेसिस होतं, डिटॉक्सिफिकेशन होतं आणि कॅल्शियम स्टोरेज होतं. तर हे कुठं आहे? स्मूथ ERमध्ये. ओके, आणि स्ट्रक्चरमध्ये काय? द मेम्ब्रेनस ट्युबल सॅक्स अँड दॅट एक्सटेंडेड फ्रॉम द न्यूक्लियर एनव्हलप. ओके, तर न्यूक्लियर एनव्हलप केलं जातं. ओके, नेक्स्ट काय? गोल्गी ॲपॅरेटस. तर गोल्गी ॲपॅरेटसचं फंक्शन काय? द फ्लॅटन मेम्ब्रेनस सॅक्स कॉल्ड क्रिस्टी. ओके, तर गोल्गी ॲपॅरेटसमध्ये काय? क्रिस्टी आहे. ओके, आणि फंक्शन काय? एकतर मॉडिफाईज आहे, शॉर्ट आहे, पॅकेज प्रोटीन लिपिड फॉर द ट्रान्सपोर्ट डिफरंट डेस्टिनेशन विदिन ऑर आउटसाइड द सेल. ओके, तर हे गोल्गी ॲपॅरेटसचं फंक्शन आहे. नेक्स्ट काय आहे? लायसोसोम. लायसोसोमला काय म्हणतात?
सुसायडल बॅग असे म्हणतात. ओके, सुसाईड बॅग म्हणतात. तर त्याचं फंक्शन काय? द कंटेन द एन्झाईम अँड डायजेस्ट सेल्युलर वेस्ट पॅथोजन अँड डॅमेज ऑर्गनल. ओके, तर लायसोसोम्समध्ये काय आहे की त्याच्यामध्ये एन्झाईम आहे, डायजेस्ट केलं जातं. ओके, तर नेक्स्ट काय? पेरिसोम्स. ओके, तर पेरिसोमचं स्ट्रक्चर काय? एक तर स्मॉल आहे, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स आहे आणि त्याच्यामध्ये ऑक्सिडेटिव्ह एन्झाईम्स आहेत. ओके, तर त्याचं फंक्शन काय? तर ब्रेकडाऊन द फॅटी ॲसिड. ओके, तर फॅटी ॲसिडला ब्रेकडाऊन केलं जातं. कुठे केलं जातं? पेरिक्समॉसमध्ये केलं जातं. आणि डिटॉक्सिफाय हार्मफुल सबस्टन्स सच ॲज द हायड्रोजन पेरॉक्साईड. ओके, तर हायड्रोजन पेरॉक्साईड तर ते हार्मफुल आहे, तिथं डिटॉक्सिफाय केलं जातं. नेक्स्ट काय आहे? सायटोस्केलेटनचं स्ट्रक्चर काय आहे? कंपोज ऑफ द मायक्रोफिलामेंट, इंटरमिडिएट फिलामेंट अँड मायक्रोट्युब्यूल्स. ओके, तर त्याचं स्ट्रक्चर आहे. तर फंक्शन काय आहे? टी मेंटेन द सेल शेप आहे, फॅसिलेट द सेल मेम्ब्रेन आहे, डिव्हिजन आहे, ट्रान्सपोर्ट मटेरियल विदिन द सेल. ओके, तर सायटोस्केलेटन काय? एक तर सेल शेप मेंटेन करतो, सेल मुवमेंट केलं जातं, डिव्हिजन केलं जातं. कुठे केलं जातं? सायटोस्केलेटनमध्ये. नेक्स्ट काय आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन. तर प्लाझ्मा मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर काय आहे? कंपोज ऑफ द फॉस्फोलिपिड बायलेयर आहे आणि त्याच्यामध्ये प्रोटीन आहे. आणि फंक्शनमध्ये काय आहे? द रेग्युलेट द मुवमेंट ऑफ द सबस्टन्स इन अँड आउट ऑफ द सेल अँड प्रोव्हाइड द प्रोटेक्शन अँड द फॅसिलेट कम्युनिकेशन विथिन द एक्सटर्नल कम्युनिकेशन. ओके, तर प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये एक तर तिथं रेग्युलेट द मुवमेंट केलं जातं. सबस्टन्स काय केलं जातं? फॉर एक्झाम्पल इथं सेल आहे, फॉर एक्झाम्पल H2 आहे. H2 जे आउटसाईडला आहे ते इझिली सेलच्या आतमध्ये जाऊ शकतं. ओके, तर ते प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये इझिली करू शकतं. आणि हे जे मेम्ब्रेन आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन, ओके, तर प्लाझ्मा मेम्ब्रेन कशाला करतं? प्रोटेक्ट करतं सेलला. ओके, तर लास्ट बघूया आपण फंक्शन. युकॅरियोटिक सेलचं फंक्शन बघूया. तर फर्स्ट काय आहे? एनर्जी प्रोडक्शन. ओके, तर फॉर एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया. तर मायटोकॉन्ड्रिया एक तर युकॅरियोटिक सेल आहे. तर युकॅरियोटिक सेलमध्ये काय आहे? मायटोकॉन्ड्रिया. तर मायटोकॉन्ड्रियाचं काम काय आहे? ATP प्रोडक्शन करतो. ओके, ATP प्रोडक्शन म्हणजे पॉवर ऑफ द सेल कशाला म्हणतात? मायटोकॉन्ड्रियाला म्हणतात. नेक्स्ट आहे प्रोटीन सिंथेसिस. तर प्रोटीन सिंथेसिस जे आहे रायबोसोम्स अँड एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इन्व्हॉल्व द मेकिंग द प्रोसेसिंग प्रोटीन. ओके, तर प्रोटीन सिंथेसिस होतं. कुठे केलं जातं? रायबोसोम्समध्ये केलं जातं. म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणजे 2 टाईप्स आहेत, एक तर स्मूथ आणि रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. तर तिथं रायबोसोम्स आहे. तर रायबोसोमचं फंक्शन काय? प्रोटीन बनवणं. नेक्स्ट काय आहे? जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोरेज अँड प्रोसेसिंग. न्यूक्लियस कंटेन द DNA coordinate the cell activity such as the growth, metabolism and reproduction. ओके, तर जेनेटिक इन्फॉर्मेशन जे आहे तर त्याच्यामध्ये DNA आहे, कोऑर्डिनेट ग्रोथसाठी इम्पॉर्टंट आहे, मेटाबॉलिझम आणि रिप्रोडक्शनसाठी इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट काय? सेल डिव्हिजन. तर सेल डिव्हिजनमध्ये काय केलं जातं? मायटोसिस केलं जातं आणि मिओसिस केलं जातं. नेक्स्ट काय? ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. द सेल मेम्ब्रेन कंट्रोल द मुवमेंट ऑफ द सबस्टन्स इन अँड आउट ऑफ द सेल अँड द व्हेरियस ऑर्गनल द व्हेकल दॅट ट्रान्सपोर्टेड द मटेरियल विदिन द सेल. ओके, तर ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशनसाठी यूज केलं जातं. सो थँक्यू. आपला चॅप्टर कंप्लीट झालेला आहे.